नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय दंड संहिता जुना फौजदारी कायदा त्याचे कलम 498 व नवीन फौजदारी कायदा भारतीय न्याय संहिता त्याचे कलम 85 व 86 याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने यशोदीप बेसनराव वडोदे विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसमध्ये 21/10/2024 रोजी एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे। आणि त्या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये जे पतीचे नातेवाईक आहेत त्यांच्याविरुद्ध जर खोट्या केसेस दाखल होत असतील तर त्या खोट्या केसेस खालील कोर्टाने क्वॅश कराव्या। जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की FIR जर क्वॅश करायचा असेल, FIR जर रद्द करायचा असेल तर आपण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून FIR जो आहे आपल्या विरुद्धचा दाखल झालेली जी फिर्याद आहे ती रद्द करू शकतो। तर तो FIR खालील कोर्टाने क्वॅश करावा असा महत्त्वपूर्ण असा निर्णय या केसमध्ये दिलेला आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की पती पत्नीचं भांडण झाल्यानंतर एक कॉमन गोष्ट घडते की वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जातात, काही खरे असतात काही खोटे असतात। आणि 498 जुन्या फौजदारी कायद्याप्रमाणे आणि नवीन फौजदारी कायद्याप्रमाणे BNS ॲक्टप्रमाणे 85-86 कलमाखाली लगेच केस दाखल केली जाते। या केसमध्ये सुद्धा अशीच घटना घडलेली होती आणि या केसमध्ये लग्न झालं, लग्नानंतर कौटुंबिक वाद निर्माण होत गेले आणि कौटुंबिक वाद निर्माण झाल्यानंतर पत्नीने 498 कलमाखाली फिर्याद दाखल केलेली होती आणि त्यानंतर त्यांचा आपसात समेट झाला आणि समेट झाल्यानंतर या गुरुपुरी कटकटी चालू असताना त्या पत्नीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आणि संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यानंतर त्या पत्नीच्या वडिलांनी जी आहे ती पोलीस स्टेशनला 304B जुन्या भारतीय दंड संहितेप्रमाणे आणि 498 कलमाखाली केस दाखल केली। आणि केस जी दाखल केली ती कुटुंबातील पती, त्यांचे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य तर होतेच, परंतु त्यासोबतच त्या कुटुंबाचे जे जावई होते म्हणजेच त्या पतीच्या बहिणीचे जे पती होते तर त्यांच्याविरुद्ध सुद्धा 498 ची केस दाखल केली। सर्व कुटुंबाच्या विरुद्ध चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल झालं आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्या केसची सुनावणी झाली। त्या केसची सुनावणी झाल्यानंतर माननीय सेशन्स कोर्टाने त्या सर्वच्या सर्व आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावली। त्या शिक्षेच्या विरुद्ध या कुटुंबीय जे आहेत ते सर्वजण तर आहेत माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी अपील दाखल केलं आणि त्यामध्ये जे त्या कुटुंबाचे जावई होते म्हणजे बहिणीचे पती होते त्यांचं जे म्हणणं होतं ते सुद्धा एक जे आरोपी होते त्यांना सुद्धा एक शिक्षा झालेली होती आणि त्यांचं जे म्हणणं होतं की मी या कुटुंबाचा सदस्य नाही, मी फक्त त्यांचा नातेवाईक आहे आणि मी केवळ त्या पतीच्या बहिणीचा नवरा असल्यामुळं, पती असल्यामुळं माझ्या विरुद्ध जे आहे ही केस दाखल करण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट होती त्या केसमध्ये तर त्या फिर्यादीच्या म्हणजे मयत पत्नीच्या वडिलांचं म्हणणं असं होतं की जानेवारी 2010 पासून माझ्या मुलीला या कुटुंबियांनी छळत्रास केला, पैशाची मागणी केली, सोन्याची मागणी केली, त्रास देत होते। आणि हे जे आरोपी होते म्हणजे जावई त्या कुटुंबाचे त्यांचं लग्नच मुळात ऑक्टोबर 2010ला झालेलं होतं, म्हणजे जानेवारी 10 पासून त्रास देण्याचा त्यांनी प्रश्न निर्माण होत नव्हता। हा मुद्दासुद्धा त्यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयापुढे मांडलेला होता, परंतु तो मुद्दा विचारात घेतला गेला नाही आणि माननीय उच्च न्यायालय हे सहमत झाले की ठीक आहे की तुम्ही जेवढी शिक्षा भोगलेली आहे, जेवढे दिवस तुम्ही जेलमध्ये होतात तर तेवढीच शिक्षा जी आहे ती आम्ही तुम्हाला करतो आणि शिक्षा जी आहे ती मात्र कायम ठेवतो। म्हणजे जी खालील कोर्टाने माननीय सेशन्स कोर्टाने जी शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा कायम ठेवली, परंतु शिक्षेचा कालावधी हा कमी केला। जेवढे दिवस ते जेलमध्ये होते तेवढीच शिक्षा सुनावली, म्हणजे नंतर जेलमध्ये जाता येणार नाही किंवा नंतर शिक्षा भोगावी लागणार नाही या अनुषंगानेची शिक्षा झाली। परंतु ते जे जावई होते ते जावई यांना हा निर्णय मान्य नव्हता। त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध धाव घेतली आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी असे मुद्दे मांडले की जी फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे त्या फिर्यादीमध्ये माझ्या विरुद्ध कोणतंही स्पेसिफिक ॲलिगेशन नाही, म्हणजे मी कोणत्या प्रकारचा छळ केला, कोणत्या प्रकारचा त्रास केला किंवा मी कोणत्या प्रकारची मागणी केली असं स्पेसिफिक म्हणजे स्पष्टपणे माझ्या विरुद्ध कोणताही आरोप नाही। त्यामध्ये एकच वाक्य आहे की या सर्वांनी मिळून छळ त्रास केला, या सर्वांनी मिळून त्रास दिला, या सर्वांनी मिळून मागणी केली। तर अशा स्वरूपाचे मोघम आरोप आहेत आणि त्या मोघम आरोपाच्या आधारे मला शिक्षा करता येणार नाही। एवढंच नाही तर त्यांनी दुसरासुद्धा मुद्दा मांडला की माझं लग्न जे आहे ते ऑक्टोबर 2010ला झालेलं आहे आणि यांच्या आरोपामध्ये लिहिलेलं आहे की हे कुटुंबीय जे आहेत ते जानेवारी 2010 पासून माझ्या मुलीला छळ करतात, त्रास देतात, म्हणजे ही फिर्याद जी आहे ती खोटी आहे।
आणि जरी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या न्यायनिर्णयामध्ये शिक्षेचा कालावधी कमी केलेला असेल, जेवढी आम्ही शिक्षा भोगली तेवढीच कायम केलेली असली, तरी ह्या झालेल्या शिक्षेमुळं माझी नोकरी गेली, माझं समाजामधलं जे स्थान आहे, प्रतिष्ठा आहे, त्याला धक्का लागला. त्यामुळं हा जो निर्णय आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा आणि माननीय सेशन्स कोर्टाचा, तर हे दोन्ही निर्णय जे आहेत ते रद्द करावेत, माझी निर्दोष मुक्तता करावी, अशी जी मागणी आहे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं केलेली होती. आणि त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या आरोपीची म्हणजे जावयाची निर्दोष मुक्तता तर केलीच, पण निर्दोष मुक्तता करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने खूप महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी जी आहे ती या न्यायनिर्णयामध्ये केलेली आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसचा न्यायनिर्णय देत असताना असं म्हटलेलं आहे की आम्ही बऱ्याच वेळा असं वेगवेगळ्या 498 कलमाच्या न्यायनिर्णय देत असताना सांगितलेलं आहे की जर स्पेसिफिक ॲलिगेशन नसतील किंवा एखाद्या कुटुंबातील एखादी व्यक्ती कुटुंबाच्या बाहेरचा असेल, कुटुंबातील सदस्य नसेल आणि केवळ त्याला त्रास देण्यासाठी जर त्या केसमध्ये गुंतवलेला असेल, तर त्याच्याविरुद्ध जी दाखल करण्यात आलेली FIR आहे ती रद्द करावी. जसं की मी मगाशीही म्हटलं की FIR आपण उच्च न्यायालयामध्ये आपण अर्ज दाखल करून आपल्या विरुद्ध झालेला FIR रद्द करून मागणी करू शकतो. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की जर अशा प्रकारचे FIR असतील, म्हणजे ज्या FIR मध्ये मोघम स्वरूपाचे आरोप असतील, जो FIR कुटुंबातील व्यक्ती सोडून बाहेरच्या व्यक्तींच्या विरुद्ध दाखल केला गेलेला असेल आणि जर का त्या FIR मध्ये फिर्यादीमध्ये तथ्य नसेल, केवळ त्या कुटुंबाला आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देण्यासाठी हा जर खोटा FIR, खोटी फिर्याद दाखल केलेली असेल, तर ती फिर्याद रद्द करावी, असे स्पष्ट निर्देश आम्ही वेळोवेळी दिलेला आहे, असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्या न्यायनिर्णयामध्ये पूर्वीच्या 2 माननीय सर्वोच्च न्यायालयाच्याच न्यायनिर्णयाचा संदर्भसुद्धा देण्यात आलेला आहे. जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की एक जो न्यायनिर्णय आहे 498 कलमाबद्दलचा, प्रीती गुप्ता विरुद्ध झारखंड राज्य, जो 13 ऑगस्ट 2010 सालचा आहे, लँडमार्क जजमेंट आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं. आणि दुसरं जो एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय आहे जो नुकताच आलेला आहे 2022ला, अतीत गुप्ता विरुद्ध हरियाणा राज्य, जो 5 ऑगस्ट 2022चा न्यायनिर्णय आहे. तर या दोन्ही न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने खालील कोर्टाला निर्देश दिलेले होते की खोटे FIR दाखल केलेले असतील, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी FIR दाखल केलेले असतील आणि जर एखादी व्यक्ती तुमच्यासमोर जर FIR रद्द करण्यासाठी आलेला असेल, तर त्यांच्याविरुद्धचे जे FIR आहेत ते रद्द करावे. कारण खोटे आरोप करून कुटुंबातील सर्वांना आणि त्या पतीच्या नातेवाईकांना गुंतवण्याचं जे प्रमाण आहे खोट्या केसेसमध्ये हे वाढत आहे आणि त्याला रोखण्यासाठी अशा प्रकारचे आरोप, तथ्यहीन आरोप असलेले जे फिर्यादी आहेत त्या रद्द कराव्यात, असे निर्देशसुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि या सर्वांचा उहापोह करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे जे आरोपी होते, ज्यांना खालील दोन्ही कोर्टाने शिक्षा दिलेली होती आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने विशेषतः जेवढी भोगली तेवढीच शिक्षा दिलेली होती, ती शिक्षासुद्धा रद्द केली. या सर्व आरोपातून जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या अर्जदाराची म्हणजे ज्यांना शिक्षा झाली होती त्या जावयाची निर्दोष मुक्तता केली. आपल्याला जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ जर का आवडत असतील तर आपण या व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपला कोर्ट कचेरी हा यूट्यूब चॅनल 1 लाख सबस्क्रायबरच्या जवळपास आहे. अगदी 2-3 हजार सबस्क्रायबर्स कमी आहेत. आपल्यापैकी जर आणखी पाहणाऱ्या मान्यवरांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. जर आपण फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा. आणि हा चॅनल गेल्या 1.5-2 वर्षापासून सातत्याने आपण कोर्ट कचेरी या शीर्षकाखाली वेगवेगळी कायद्याची माहिती मोफत देणारं जी माहिती आहे ती आपण पोस्ट करत असतो. आपण याला भरभरून असा प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. धन्यवाद.